Hello friends, welcome in online class. Today we are going to discuss the lesson from class 9 Science and Technology, and name of lesson is life processes in living organism. Students, I am Rathod Narendra Manikrao welcoming you in this ऑनलाईन क्लास अँड दिस इज द फोर्थ व्हिडिओ ऑफ धिस लेसन. विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम या प्रकरणातील 4थ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द कोऑर्डिनेशन इन ह्युमन बीइंग. ओके, द ग्रोथ मेकॅनिझम in human body about control and coordination, and these are nerve control and chemical control. बघा, मानवी शरीराची जी ग्रोथ आहे, जी वाढ आहे, ते कोण कंट्रोल करतं? ह्युमन बॉडी अबाउट कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, अँड दिस कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन्स आर टेक्स प्लेस बाय नर्व कंट्रोल अँड केमिकल कंट्रोल. आता कोऑर्डिनेशन म्हणजे काय? तर आपण पाहिलेलं आहे, कोऑर्डिनेशन इज टेक्स प्लेस बाय नर्व कंट्रोल, दॅट इज इम्पल्सेस. व्हॉट इज इम्पल्सेस? इन अकॉर्डन्स विथ द चेंजेस इन द सराउंडिंग द इम्पल्सेस आर जनरेटेड इन द बॉडी. बघा, वातावरणामध्ये जे काही बदल होतात त्याच्या अनुसरून आपल्या शरीरामध्ये काही बदल होत असतात, त्याला आपण म्हणतो इम्पल्सेस. सो व्हॉट? इन अकॉर्डन्स विथ द चेंजेस इन द सराउंडिंग द इम्पल्सेस आर जनरेटेड इन द बॉडी. अँड व्हॉट इज रिस्पॉन्स देन? रिस्पॉन्स मीन्स रिस्पॉन्स आर गिवन टू द रिस्पेक्टिव्ह स्टिम्युलस बाय द नर्वस सिस्टम. आपल्या नर्वस सिस्टम मार्फत त्या इम्पल्सेसला जे बदल आहेत त्याला जो रिस्पॉन्स मिळतो त्याला आपण म्हणतो रिस्पॉन्स. Next, the complex and evolved animal having highly developed nervous system means multicellular organism like us have a highly developed nervous system. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला हायली डेव्हलप्ड नर्वस सिस्टम पाहायला मिळते. अँड इन युनिसेल्युलर ॲनिमल लाईक अमोइबा डू नॉट हॅव नर्वस सिस्टम. अमोबासारख्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला नर्वस सिस्टम पाहायला मिळत नाही, विच प्रोड्युसेस सच इम्पल्सेस आर रिस्पॉन्स. जे आया इम्पल्सेस किंवा रिस्पॉन्स जनरेट करतात अशी नर्वस सिस्टम त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. मग नर्वस सिस्टम कशाने तयार झालेली आहे? नर्वस सिस्टम इज कंपोज्ड ऑफ न्यूरॉन्स ऑर नर्व सेल. मग हा न्यूरॉन आणि नर्व सेल म्हणजे काय? तर द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द नर्वस सिस्टम इज अ न्यूरॉन ऑर नर्व सेल. ज्याच्यापासून ही नर्वस सिस्टम तयार झालेली आहे त्या घटकाला आपण काय म्हणतो? न्यूरॉन म्हणतो. त्यालाच आपण नर्व सेल म्हणतो. अँड दिस नर्व सेल इज अ लार्ज सेल इन द ह्युमन बॉडी, अँड नर्वस सिस्टम इज मेड अप ऑफ मिलियन्स ऑफ न्यूरॉन्स ऑर नर्व सेल्स. ही जी नर्वस सिस्टम आहे मिलियन्स ऑफ नर्व सेल्स एकत्र येऊन तयार झालेली आहे. अँड न्यूरॉन्स कंडक्ट इम्पल्सेस फ्रॉम प्लेस टू अनदर प्लेस. हे न्यूरॉन्सचं काम काय आहे मग? What is the function of neuron? The function of neuron is to conduct the impulses from one organ of the body to the next organ. Okay, and ability to generate and conduct electrochemical impulses is in the nervous cell. या नर्व सेलमध्ये अशी क्षमता आहे की ते काय करतात? रॅपिड इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस जनरेट करण्याची क्षमता आपणाला या न्यूरॉन्समध्ये पाहायला मिळते. आता आपण पाहतोय स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन ऑर नर्व सेल. देर आर 3 इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ न्यूरॉन्स. न्यूरॉन्स हा नर्व सेल 3 भागापासून तयार झालेला आहे. कुठले कुठले 3 भाग मग ते? तर ते आहेत सायटॉन, त्याला आपण सेल बॉडी म्हणतो. दुसरा आहे डेंड्राइट्स, आणि तिसरा भाग आहे एक्झॉन. सायटॉन सेल बॉडी जो मोठा फ्लॅट भाग आहे बघा, त्या ठिकाणी तुम्हाला आकृती दाखवलेली आहे. त्या आकृतीमध्ये सायटॉन,
डेंड्राइट आणि ॲक्झॉन हे दाखवलेलं आहे. तुम्ही जरा झूम करून त्याला पाहू शकता. अँड देर आर मायलिन शीट ऑफ द एक्झॉनच्या खाली जर आपण पाहिलं तर मायलिन शीट, एक्झॉनचा मायलिन शीट आपल्याला पाहायला मिळतो. मग हा काय करतो? दिस इज नॉट कंटिन्युअस बट देर आर नोड्स ऑर रणवीर इन अ बिटवीन. तो जो ॲक्झॉनचा भाग आहे तो कसा आहे? कंटिन्युअस नाही. त्याच्यामध्ये काय आहेत? काही नोड्स आहेत. आणि श्वान सेल इज ऑल्सो सीन इन द एक्झॉन. ह्या श्वान सेल ह्या एक्झॉनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग यांचं काम काय आहे? द डेंड्राइट्स हॅव टिपिकल प्रोसेस थ्रू विच इट कॅन कलेक्ट द इन्फॉर्मेशन फ्रॉम द सराउंडिंग. हा जो डेंड्राइट्स आहे हेअर लाईक स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतो टोकावरती. तिथं काय आहे? इट हॅव टिपिकल प्रोसेस आणि त्या प्रोसेसेसपासून तो काय करतो? सराउंडिंगपासून इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो. नेक्स्ट, दिस इन्फॉर्मेशन इज सेंड टू द सायटॉन. डेंड्राइट्स काय करतो? सराउंडिंगपासून इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो आणि तो कुठे पोहोचवतो? सेल बॉडीला पोहोचवतो, सायटॉनला पोहोचवतो. अँड देर इज अ लार्ज न्यूक्लियस इन द सेल बॉडी और सायटॉन विच सेंड द इलेक्ट्रिक इम्पल्सेस टू द नेक्स्ट न्यूरॉन विथ द हेल्प ऑफ एक्झॉन. म्हणजे ह्या सायटॉनपासून जे इम्पल्सेस आहेत ते पुढच्या न्यूरॉन्सला पाठवले जातात विथ द हेल्प ऑफ एक्झॉन. And there is a minute space called as synapse between two adjacent neuron. दोन adjacent neuron मध्ये एक छोटासा गॅप असतो, त्याला आपण काय म्हणतो? सिनॅप्स म्हणतो. मग याचं कार्य काय आहे? तर इन दिस वे द न्यूरल इम्पल्सेस इज ट्रान्समिटेड फ्रॉम dendrites to cell body, from cell body to axon, and from axon to synapse, and then it passes to the next neuron. म्हणजे आपले जे सेन्सेशन्स आहेत, जे इम्पल्सेस आहेत, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं, त्याचं ट्रान्समिशन कसं होतं? तर डेंड्राइट्स त्या सराउंडिंगपासून इम्पल्सेस कलेक्ट करतात, सायटॉनकडे पोहोचवले जातात, सायटॉनवर त्या ठिकाणी प्रक्रिया होते, ॲक्झॉनकडे येतात, ॲक्झॉनपासून दुसऱ्या न्यूरॉनकडे ते पाठवले जातात. अँड देर इज सिक्रिशन ऑफ न्यूरोट्रांसमीटर्स विच आर सर्टेन केमिकल सबस्टन्सेस सिक्रिटेड बाय नर्व एंडिंग द सिनॅप्स, नियर द सिनॅप्स. बघा, देर इज सिक्रिशन ऑफ न्यूरोट्रांसमीटर. या ज्या सिनॅप्स आहेत त्या सिनॅप्समध्ये एक केमिकल सबस्टन्स त्या ठिकाणी सिक्रिट केलं जातं आणि ते केमिकल सबस्टन्स काय करतं? तर ते केमिकल काय करतं? इम्पल्सेस ट्रान्समिटन जे आहे रॅपिड करण्याचा त्या ठिकाणी ते मदत करतं. पुढं आहे विच आर द सेन्सरी ऑर्गन ऑफ ॲन ऑर्गॅनिझम, व्हॉट इज देअर फंक्शन. बघा, सेन्सरी ऑर्गन कुठले कुठले आहेत आपल्या शरीरामध्ये? मग नोज, आईज, इयर, टंग अँड स्किन. दीज आर द सेन्सरी ऑर्गन अँड देअर फंक्शन्स. नोज फंक्शन ॲज अ ऑल्फॅक्टरी, वास घेणे, श्वास घेणे. आईज ऑप्टिक, पाहणे. इयर ऑडिबल, ऐकणे. टंग गॅस्ट्रेटरी, चव. स्किन टेक्टाईल, टच. हे त्याचे काही फंक्शन्स आहेत. बघा, टाईप्स ऑफ नर्व सेल किंवा न्यूरॉन पाहतोय. तर न्यूरॉनचे एकूण 3 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे सेन्सरी न्यूरॉन. या सेन्सरी न्यूरॉनचं फंक्शन काय आहे? कंडक्ट द इम्पल्सेस फ्रॉम सेन्सरी ऑर्गन टू द ब्रेन अँड द स्पायनल कॉर्ड. बघा, ह्या सेन्सरी न्यूरॉनचं कार्य काय आहे? कंडक्ट द इम्पल्सेस. जे इम्पल्सेस आहेत सेन्सरी ऑर्गनपासून, स्किनपासून, टंगपासून, आईजपासून, नोजपासून जे सेन्सरी इम्पल्सेस कलेक्ट केलेले आहेत ते कुठे पाठवणे? ब्रेनकडे आणि स्पायनल कॉर्डकडे पाठवण्याचं काम कोण करतो? हा सेन्सरी न्यूरॉन करतो. सो व्हॉट? सेन्सरी न्यूरॉन कंडक्ट द इम्पल्सेस फ्रॉम डिफरंट काइंड्स ऑफ सेन्सरी ऑर्गन अँड सेंड टुवर्ड्स द ब्रेन अँड स्पायनल cord. The motor neuron, the next type of
neuron or nervous cell, and the function of motor neuron is to conduct impulses from the brain or spinal cord to effector organ like muscles or glands. मग सेन्सरी न्यूरॉनपासून जे इम्पल्सेस ब्रेनकडे गेलेले आहेत ते ब्रेनकडे गेलेले इम्पल्सेस कलेक्ट करणे आणि इफेक्टर ऑर्गनकडे त्याला ट्रान्सफर करण्याचं काम कोण करतात? हे मोटार न्यूरॉन करतात. असोसिएशन न्यूरॉन्स याचं फंक्शन काय आहे? ह्या दोघांना असोसिएट करणे. याचं नावच काय? असोसिएशन म्हणजे सहकार्य करणारा. परफॉर्म द फंक्शन ऑफ इंटिग्रेशन इन अ नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टममध्ये देवाणघेवाण करत असताना त्या ठिकाणी मदत करणं हे याचं काम आहे. हिअर वी मे स्टॉप. इफ यू लाईक द व्हिडिओ प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. Thank you.